लहान बालक असावा आणि यात्रेमध्ये आईबरोबर गेलेला असावा. चुकून तो काय झाला, हरवला. हरवल्यानंतर आई शोधत असते बाळाला आणि बाळ शोधत असतं आईला, नाही का? दोघं एक दुसऱ्यांना शोधत असतात, फक्त सापडत का नाहीत तर योग्य मार्गाच्या ठिकाणी एकत्र येत नाहीत, नाही का? काही प्रतिबंध आहेत. ती न दिसण्याला कारण तिच्या आडवं काहीतरी येत असतं आणि बालक न दिसण्याला त्याच्या आडवं काहीतरी येत असतं. आणि जेव्हा भेट होते त्यावेळी जो आनंद आहे, नाही का, भेट होते त्यावेळी जो आनंद आहे तो पहिला असतो त्यावेळी आनंदापेक्षा अनेक दुःखातून पुन्हा सुखाच्या दिशेचा आनंद आहे, बरं का? म्हणजे आई जेव्हा भेटते मुलाला त्यावेळी काय आनंद आहे, म्हणजे हरपले आपण पे पावे. तसे आपल्याला आपल्या स्वरूपाची विस्मरण झालेले, हरवलोय आपण म्हणा, हरपले. आणि ते आपल्याला प्राप्त झाल्यावर किती आनंद व्हायला पाहिजे, किती आनंद. सगळ्याचा आपला प्रवास त्या प्राप्तीकरताच आहे, हरवलेली गोष्ट शोधण्याकरताच आहे. आणि मग त्याला मदत करतात ते संत. आपल्याला जे मदत करतात ना महाराज, ते कोण आहेत? संत आहेत, आपल्याला मदत करतात. म्हणून मार्गदर्शक श्रेष्ठ म्हणलेले आहेत.